विटामिन डी सुद्धा शरीरात योग्य प्रमाणात ठेवा. तुम्ही कॅल्शियमचं सेवन तर करताय, पण ते तुमच्या हाडांपर्यंत पोहोचतंय का? शरीरातील कॅल्शियम हे मिनरल हे काही फक्त हाडं मजबूत ठेवण्यासाठी नसून तर तुमच्या हृदयाची धडधड ही नीट होण्यासाठी, त्याचप्रमाणे स्नायूंचं आकुंचन प्रसरण नीट होण्यासाठी, त्याचबरोबर मेंदूकडून योग्य शरीराला मेसेज मिळण्यासाठी उपयोग होत असतो आणि रक्त गोठण्यासाठी सुद्धा या कॅल्शियमची मदत होत असते. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये 99% कॅल्शियम हे हाडं आणि दातांमध्ये साठवलं जात असतं आणि 1% हे आपल्या रक्तात असतं. पण जेव्हा हे रक्तातील कॅल्शियम कमी व्हायला लागतं तेव्हा शरीर हे हाडांमधील किंवा दातांमधील कॅल्शियम काढून घ्यायला लागतं आणि त्याचा उपयोग मग ते शरीराची कार्य नीट करण्यासाठी होत असतो. सो म्हणजे फक्त आपण दूध नीट पिऊन तेवढं पुरेसं नाही आहे, तर त्याचबरोबर दूध, दही, ताक, केळं, शेवग्यांची पानं, त्याचप्रमाणे राजमा, बदाम, सुकामेवा ह्यांचा सुद्धा समावेश आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे तीळ आहेत, चिया सीड्स आहेत, या सीड्सचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, जर तुमच्या शरीरामध्ये विटामिन डी योग्य प्रमाणात नसेल तर तुम्ही सेवन केलेल्या कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन हे शरीरात होतच नसतं. त्यामुळे विटामिन डी सुद्धा शरीरात योग्य प्रमाणात ठेवा. अशाच उपयुक्त माहितीसाठी मला नक्की फॉलो करा.